चला ते काय आलं मामा रात्री ना जोडून तोडून ट्रेन आलो ना झोपच नाही असं का झोपून जाऊ काय नाही आता पडल्या पडल्या झोपून जाईल हा झोप आहे ना लई डुडुळ तार काढली अशी नाही पोर जमेले कामानं आणि मी तिकडे जनावरांकडे गेलतो हा हा चालेल घ्या झोपून आता झोपायला झोपून घ्यावं लागेल आपण आता दमच निघून नाही घालणे गोरी द्यातून टाकून का व रेल्वेत लय गर्दी होती का लय गर्दी इडून थोडं उभं राहून आलो माहिती का हा ना दादा तुम्ही झोपा मग इकडं का बाहेर झोपणार आहे कोण तुम्ही जावा मी झोपतो ना कुठं शेजारी तुम्हाला इकडं काय झालं झोपायला रोज काय तुम्ही पालगाव झोपात आहे का पण रोज खाली झोपतोय पण आज तुम्हाला का काय आता रातभर काय जावायचे मुख्य घ्यायचे काय पण तुला काय करायचंय बाकी बाई दादा तू काय वागवतो मला काहीच कळत नाही बाबा काय नाही झोपत हा झोपत आम्ही वर हा का आम्ही वर झोपतो हा चालेल उशी दे बाबा माय माय मामा बाई ग बेच अवघड झालं हो जागृतीचं चालायचं अवघड होतच गाता गाता डोळे आटकत मामा मला पाहून सवत द्या तुम्हाला सवत घ्या असं आहे का हा सवत एकच नको नाही झोपावा ना म्हाताऱ्यामध्ये ये घे ना तुला हा सरक ना तुम्ही हा मी झोपते लय लांब सरक काय नाही झोपू का हा तुमच्या जवळ आहे ना आता तुमचा सासरा आहे ना हा दादा मुख्य घ्यावा आता जावायाची काय काय बोलतो तू काय काय अहो कधी येऊ म्हातारा कधीच वर झोपत नाही ना आज काय त्याला पोमक आला जावायाचा नाही झोपला रोज इकडं खाली तर पडतो आज बरा राखण्यात आलाय मला हे बाया याचा आदाड्याचं वय झालं पण याला सोयी आहे ना गोर राहिला का या या इकडून झोपा तुम्ही जातो का काय काय जाती नाही अशा गाणी मेल्या चावाच्या जावाच्या हे बाय रोज पडी झोपतो तुम्ही मलाच गप करा त्याला लाज आहे काही वर्ष झालं काहीचा नवरा हिच्या जवळ नव्हता हे आपल्याला भाकरी थापून घाली ती हाय अजून गेली नाही गर्दी गजरी अगं पण इकडे पाणी नाही आणून नाही मी तेच म्हणले गजरी काय गारड्यावर नाही आली झोप गपचिप झाला नाही झाला पाणी नाही आणून ठेवलं तो म्हणून हा हा पार झालाय पाणी नाही आणून ठुलं रोज पडीत तिकडं खपळ होतो ना आज पाय घरामध्ये झालं त्याला काय पोमक आला जावायाचा लेख जावायाचा त्याला पोमक आलाय डिब्बर गेली निघून ना ही घाण गेली सोडून खाली झोपा बाई लवकर घेतलं नाही ते डबड तरी द्यायचं ना ग माकडं जाय ना बाहेर वय ना बाहेर नको ना तो काय मला उपकार झाला बाबा तो एकच पोर काढून ठेवली एखादा पोऱ्या काढायचा होता ना का तू गुडघे थकले होते तवा बाहेर लय काळू काय मग इड मुत मात वांडात येऊन चाल अरे लाज दर जरा बाबा बाबा मामा जावाय झोप झाली काय हा झाली असं झोप त्याच्या वेळेला तो काही तो थकून येईल नव्हता आणि तू तर मोठी बारी द्यायला गेला होता तेवढं डबड आणून दे मी रिकामी नाही आणेल तू जाय बाबा मारीत बाहेर मामा तुम्ही गपची झोपाव मला तुम्ही झोपच येऊ द्या ना मी गपचे झोपेल
तुम्हाला माझी आठवण येत होती का? त्याला रोग आला याला. चांगले चांगले जाते असे खैस तोंडी जाते नाही. बाप का असा ना काय याला चाटावा धर. 5 वाजलेत. आता मी का बैलाला वरून टाकून येतो जरशी. गजरे जाते का मामा? हा जा बा, मला झोपच नाही. जा लवकर. गजरे पाणी तापव वय. ए बाबा जाय वय. यायला जा ते बैलाला 5 वाजता याच्या बैलांना भूका लागल्या वय. जाय वय. सारा घालून झोपतो तोवर मामा. तोर काय करू? मी झोपतो तोवर मामा. जा तवर ध्यान ठेवा आमच्या. यायला काही तावलं तेव्हा गजरे तुम्ही ना. पाणी बिनी तापव होय तोवर. अरे जाय ना बाबा जाय. घेऊ दे एक डुकला पाडचा का वाय ना. काय याच्या वाय गोळा बसला बाई याला रातभर झोप नाही. याच्या या खोकाय पाहिजे शिकाय पाहिजे मुताय पाहिजे हागाय पाहिजे. याला बाहेर जागा दिली मी पडीत झोपायला. आता नाही येणार ना. काय माहित नाही बाबा. आवरा लवकर तुम्ही बी काय करताय काय नु बाई. काय करताय? वर्षापासून दम काढलाय. लटकायचा टाइम तू मध्येच गागतो. हा बाई. नाही आता नाही. आता 1 तासभर येणार नाही. आता ना बोलायचं राहू दे बाई. आवरा पटकन. आता काय दम निघा ना. आला भाई आला उठा उठा. काही जमून द्याय ना. हा चावी कुठे गोट्याची? हा पलंग काय वाजला ग? काय पलंग काय तुमच्या जावयाने तिकडं ऊस बाजारला असल. ऊस बाजारला असल. हे मला नाही माहिती. ते काय उपाशी मरून देते का? दादा तुम्ही कामून माया मागं लागा त्या. दिवसभर मी उभीचे जनावरांच्या मागं पुढे तुम्ही कामून माया मागं लागा त्या. बरं मग त्याला उपाशी का आता? तुमच्या चाव्या पाहत बसा सगळंच पाहत बसा. आज वर्ष झालं मायावाला नवरा माझ्याजवळ नाहीये. वर्ष झालं माझा नवरा माझ्याजवळ नाहीये. हा कसं ना आम्हाला गप्पा टप्पा मारून द्यायचं सारखं खोकायचं शिकायचं हागायचं मुतायचं चालू आहे तुमचं. ए बाबा मी का आता जनावर सोडितो जातो तिकडे मळ्यामध्ये घेऊन. हे बाया गप्पा मारा बोलून सुद्धा जाईना. रात्री जेवायला बसलो तरी आम्ही एक बोललो का मध्येच लगेच दुसरा विषय काढायचा. आम्ही एक बोललो का दुसरा विषय काढायचा. अरे काय असं काय म्हणते तू? काय नाही चावी नाही मला माहिती. चावी घेऊन जायचं असेल तर जाय बाबा. नको मा डोकं खाऊ. मग काय म्हणतो ते आम्हाला काय नाही. अहो मग आता रात्री जेवायला बसलो बरोबर. मी त्यांच्याशी काही बोलायला गेले का तुम्ही लगेच मीठ थोडं कमीच आहे ना जावाय. पाहुणे थोडं आळणीत झालं आहे ना. अरे काय मध्ये मध्ये तेल घालायचं काम करतो. हे बघ तुला गप्पा करायच्या होत्या ना मग उठ जावई उठाव. आपण तिघे गप्पा मारू. का बरं आम्ही दोघांनी गप्पा मारल्या तर काय पोट गोळा उठणार आहे का? अगं ते पोट गोळा होऊ दे उठू दे नाही तर तयार होऊ दे. पण आता उजाडले. आता किती 5 वाजले 5:30. बरं मग मारू गप्पा 10-5 मिनिटं. तो म्हणणं काय दादा मी इडं राहू का नको राहू. मी तो भाकरी तुकड्यासाठी इडं राहिले बरं का. आणि तू जर मला सळू का पळू जर केलं तर मला सासर आहे. सासर आहे मला एवढं ध्यानात ठेवू. मी उगाच मानावरा तिकडे सर्व्हिसला आहे म्हणून मी म्हणते जाऊ दे मला माझे नाही बाई याची भाकरी तुकड्याचे हाल होईल म्हणून मी तो जवळ थांबले. आणि तू त्याच्यावाला गैरफायदा घेत असला तर मला सळू का पळू जर करायचं असलं ना बाबा तर मग मी ना सरळ तिकडे जाते. तू तिकडे गेली जावाई सर्व्हिसला जाणार. एक तर तू एवढी देखणी पोर आणि त्या गावात आहे तर तुला मागं पुढं पाहिला कोणी. मग मला जरी कोणी मागं पुढं नसलं पाहिला तर मानावर आहे ना. मला काही नवऱ्याचा दाख नाही का. सर्व्हिसला लय डोकं लावितो रे. चंद्राच्या पूर्वानी दिसती. हा मग मला कोणी पळून नेणार आहे काय? काय करू नाही मला कोणी पळून नेणार आहे काय चालतं तुमची? हा मला पाव द्याच आता याच्यावाले लय झाले मी वर्षापासून पाव जावाय तिकडे सर्व्हिसला. हा मग हा तू काय म्हणते लय सळू की पळू केलं तर मी जाईल तिकडं हा सासरी. हा मग मी काय करू इकडे? मग तू काय करतो? मी येतो तिकडेच. मला कोणी तू एक काम कर ना. तू एक काम कर. तू ना पोर देऊन पस्तावा केलाय. एक काम कर तूच त्याच्याजवळ राह ना. तूच त्याच्याजवळ नांदतो का? कोणाकडे? मानावऱ्याजवळ. अगं असं कुठं चालतं का तरी नांदायला? मी गडी माणूस आहे.
मग तू जर काही असं तू तो बोलणं काय चाललंय मला काही गणित कळाना तो आवालं तू का काय उन्हाना डावळा झाला का काय मला तो काही कळानाच वर्षापासून मानावरा माझ्याजवळ नाहीये आमचं बोलणं होऊन द्यायना चालणं होऊन द्यायना एकमेकांजवळ बसणं होऊन द्यायना का आम्हाला सुखा दुःखाच्या गप्पा मारून द्यायना नेमकं तो बोल काय मला गणितच कळाना आता दिवस निघाले सुखा दुःखाच्या गप्पा का ते मग रातभर तू काय करीत होता रातभर तो मला यामच चालू होता ना बरं मी काय उठा भाषाने एकादशा उठा भाषाने एकादशा मी काय म्हणतो मी आज 4 वाजता निघणार आहे परत हा? 4 वाजता निघणार आहे मग असे दुपारचे 4 वाजता हा कारण मला 5 ला गाडी आहे परत हा ना लय असं ना आलो होतो परत आता काय हा? हा मग जा ना उद्या नाही हो. तिकडे तो कामावाला का माझ्याचा नवरा आहे काय त्यानं जर 5 वाजता बोलले तुम्ही म्हणता उद्या जा आणि आजही परत रातभर राहून काय करायचंय आता तुझ्या नवरा मी आहे ना अजून 2 लागत अरे तो आता जाऊ दे लय बोलले असते मी काला? पण बाप आहे मला बोलायची लाज वाटती हा बरं एक काम कर बर का मी काय म्हणते बाबा म्हातारपण आहे ना साऱ्यांना आम्हाला आहे तुला आहे मग? पण एवढं दुसऱ्याच्या डोक्याला जर वाईटाक जर होत असला ना तर ते म्हातारपण काहीच कामाचं नाही बरं मी ते काय नाही जगलं ते बरं कोणी तुम्ही आम्ही काला मारू मग तोय लय गेले तोय लय गेले आणि थोडे राहिले तू जाय मामा या संडेच बिंडच करू मग मी जाऊन आलो जाऊन आला तो 4 वाजेपासून उठेलच आहे ना तो वॉचमॅन होता ना काला वाच मी आमच्या ते ना चहाला पिशी घेऊन ये ना चहाला पिशी आणलं ना काला चहा प्याला दूध चहा नाही पिते आम्ही दूध पिशी ही पोरे नाही पित जायला आणले की दूध जावा डेअरीवर आणावा वा मामा घेऊन ये पटका मी चहा घेत नाही दूध आणू का हा डेअरीवर जाऊन दूध आणा किती आणू हा ना अर्धा लिटर 4-5 किलो आणावा आता उजाडलं तू पाणी बिणी ठेव ना आंघोळी ते पाहिजे मी आंघोळ करायची का तसंच राहायचं वा करायचीच मला बी आंघोळच करायची वा जावय हा. जे या बाथरूमला जाऊन नाही माम जाय ना अरे बाबा तू जाय ना डेअरीत इडच गोनटल तो आता पण जाणार उजाडलं ना आता काय करू डेअरी मध्ये बसा ना थोडं काय ग? हा ए बघ दूध घेऊन येतो आता चहाला तुम्ही लय 4-8 नका गाडीत बसू दादा जा आता सकाळचा टाइम आहे लय रातभर डोकं खालाय तुम्ही आता निदान सकाळी सकाळी तरी दूध आणा म्हणजे आम्ही चहा पिऊन तरी फ्रेश होऊ असं का हा वा बरं मी आणतो मग हा हा जा जावय तोर हा ना तोवर गशी लावणे ना जा घसतील ते तर जा तुम्ही सगळे रात वाया गेली रात काहीच कामाचा नाही तो बरं एवढ्याला मी आलोय काय आता मोरदा इकडचे या बाई एवढ्याला मग काय सकाळचं आलोय मी आई ग पैसे दिले आला बाई परत खंडू खूपशा परत खंडू खूपशा आला ग बाई ए हा दूध आणायला सांगितलं पैसे तिथे डब्यावर ठेवले पा डब्यावर आहे का हा ले बेकार खंडू ते खूपशा का उंदरा नेले का ना भाऊ तिकडे पैसे पा जा घेऊन नाही ग इकडं नाही पैसे मी नाही उठायला रिकामी रे बाबा हं? पण इकडं नाही ना दे दुसरे दे जाम बरं मामा आहे ना आता जावा ऐकून घेते का पैसे खायला लय कठीण आहे गं. आलो मी दूध घेऊन बरं का दूध घेऊन येतो खाली वेळ वाया घालते ब्लँकेट घ्या हा ब्लँकेट घ्या ब्लँकेट उभ्याला घेऊ नका इडच बरं आहे. उभ्याला घेऊ उठून जा. काय करतेस याड्यावानी याडा गजरे त्याला ती पिशी फाटून गेली हा पिशी हा फाटून गेली दुधाची मग मग आता दुसरी दे एखादी नाही तर डबा दे मी दूध घेऊन येतो जाय ना मग डबा घेऊन तू का डोळे फुटले का काय बाबा मला तर लय टेन्शन आलं मरते बाई मला घालू दे कपड्यांच्या गाड्या हं? ए बाबा कोरा चाट होते मी काय नको जाऊ कोरा हा तो मनातच नव्हतं नाही तरी काय दूध पिशवी आणायचंय बी अगं ती आणली होती फुटली ती मी काय म्हणतो हं. पटकन मला डबा बनव हा म्हणजे सकाळचं बनवून संध्याकाळचं बनव हा चालेल डबा तिकडे जायला हा टॉयलेटला ना मग डबा आहे ना आणि आता तुम्हाला एक सांगते मी
आता याच्यानंतर परत तुम्ही 6 महिन्याने येते का वर्षाने येते? वर्षाने. मला पहिला फोन करून द्यायचा, म्हणजे मी ना येताना 2-4 दिवसाची सुट्टी काढा, म्हणजे मी तिकडे येईन आपल्या घरी. का बरं? इकडे माहेरी नका येऊ, का माहेरी येऊ नका. नाही रे, येऊ दे ना. जा बरं का? आता काय? माझी भेट होईल ना जरा. हा येऊ द्या, म्हणजे तुला असं खंडीच्या वरणात मुतायला. नाही रे, कवा वरण केलं तो? मी तेच म्हणते. चटाक नाही केलं तर खंडीची हा. म्हणते. जा मामा. हा? नाही तर चला आता उचडल्या. हा, चल. हा मग काय, अरे, गजरे चाल पण ठेवता. चाल तू पुढं. चाल तुम्ही चाल ना. काय बाय कोंबड्यांना वळत्या देऊ राहिला. हा काय गं, अगं चाल ना पुरी. जा तुम्ही जा, आले. हो जावं, चल चल चला. काय जमून द्यायना बाई, काय करावा. हो जावई, हा पहिले पाच चला ना. लय भारी चला तर खरं. आता घेतो तो मावर. त्याला ना आता दूध बी काढायचा कटाळा आलाय. तुम्ही बैल पाहिला जा, आणि आता तुम्हाला तर काही जमलं नाही. तो बैल आहे ना, एक तुमच्यावर उडून घ्या जा. वा, हे एक बैल त्यांच्यावर उडव. हा, हा ते दाखवणं लय गरजेचं आहे. वा, चला चला. आणि एकाचं दूध काढून आण, चहा करते तुला. कोणला मला कोरा चालतोय पाहुणे काय तर तुला. चल भाऊ जावई गजरे चला. माय काय चुक का तुझं मला चान्स देऊन नाही राहिली अशी. कोण मी? हा? आता का बापासमोर झोपू का तुमच्या जवळ? तुमचं डोकं आउट झालं का काय? गजरे तुम्ही ना बाई, तुमचा रात्रीचा राग आहे ना, तुमचं जमलं नाही म्हणून माव नका काढू गाड्या. मा बापा भाकरी नको मला डबाय नको. मी काय म्हणते, मा सक्का बापा असून मी खाऊ का ठू केलाय? काय तो तर रात्री आलो तो कपडे सुद्धा माझे धुतले नाही ना, ते माय मी धुतो माय पिशी भरू दे लगेच मी चाललो. का हो, तुमच्या जवळ एक वाईसाठीच तर मी धुतले नाही ना कपडे. जाय ना आता, कवर उभा राहतो खैऱ्याच्या खुट्टावानी. डिबऱ्या नाही तर डिबऱ्या. चांगले चांगले जाते अशा गाणी जाती नाही. बापा असला म्हणून काय झाला, जिडं पाणी नाही तिडं नेऊन कापावा. यानं रातभर गंमत जमून नाही दिली.